नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. माझा देव भाग 2. आता अर्ध्या तासाच्या आत आपण घरी पोहोचू या कल्पनेने अक्षरा सुखावली. बसच्या खिडकीतून येणाऱ्या गाळ झुळकेने तिचा डोळा लागला, पण बाहेरच्या कोलाहलामुळे तिची झोप खाडकन उडाली. रस्त्यावर खूप लांब जाम लागलं होतं. ट्रेनचे फाटक कदाचित बंद असेल असा निष्कर्ष काढून सारे प्रवासी बस सुरू होण्याची वाट पाहत होते. रात्र व्हायला सुरुवात झाली होती. बाळ घडी एकटं. काय करावं अक्षराला काहीच सुचत नव्हतं. असेच 2 तास निघून गेले. अक्षराला राहवलं नाही. बसच्या खाली उतरून तिने चौकशी केली तर इतर प्रवाशांकडून कळले की समोर बस आणि कारचा अपघात झाला होता. जखमी व्यक्तींना दवाखान्यात अँब्युलन्सने हलवण्यात येत होते. प्रवाशांची कुजबूज सुरू होती. विरुद्ध दिशेने कुणा नातेवाईकांना बोलावणे हेही शक्य नव्हते, कारण वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पोलीस अपघात स्थळाचा पंचनामा करत होते. अक्षराने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि बाळाला पुन्हा फोन करून सूचना देण्यास सुरुवात केली. दार बंद करून झोपू नकोस. फोन सुरू ठेव. टीव्हीवर कार्टून लावून बघ, म्हणजे झोप येणार नाही. काळजी करू नकोस. काही खाऊन घे. मी घरी आल्यावर तुला तुझ्या आवडीचं करून देईन. बाळ आपलं हो हो करीत होतं. बाळाचं बोलणं ऐकून अक्षराला हायसं वाटलं. जीवात जीव यायचा. पाहता पाहता रात्रीचे 12 वाजून गेले, पण अजूनही बस सुरू व्हायची लक्षणे दिसत नव्हती. अक्षराच्या मनात घालमेल होत होती. सगळे प्रवासी वैतागून गेले होते. अक्षरासारखीची मनस्थिती कुणाचीच नव्हती. अक्षराला धाय मोलकून रडावंसं वाटत होतं. पूर सतत भरून येत होता, पण ती रडूही शकत नव्हती. तरी डोळे गपचूप अश्रूंना वाट मोकळी करून देत होते. कशीबशी बस सुरू झाली. हळूहळू का होईना अक्षराने घर गाठले. रात्रीचा दुसरा प्रहर उलटला होता. रस्त्यावर भयान शांतता. निर्जळ रस्ता पाहून अक्षराचं काळीज धडधड करीत होतं. काही अनिष्ट घडू नये या भीतीने अक्षरा दुचाकी भरधाव वेगाने चालवित होती. घराचे कंपाऊंड दिसतात जीव भांड्यात पडला. घराची डोअरबेल वाजवायला सुरुवात केली. बेल वाजत राहिली. आतून काहीच प्रत्युत्तर नाही. पुन्हा पुन्हा बेल वाजवून बेलचे वाजणे बंद केले. बाळाला हाका मारून मारून अक्षराचा जीव कासावीस झाला होता. शेवटचा उपाय म्हणून दार वाजवायचं काय? शेजाऱ्यांना त्रास तर होणार नाही ना? काळजात कालवाकालव होत होती. अंगात त्राण उरला नव्हता. बाळ आतमध्ये आहे की नाही? काही विपरीत तर घडलं नसेल. हातपाय थरथर कापायला लागले होते. दरदरून घाम सुटला होता. दार वाजवूनही काहीच फरक पडला नाही. शेजारचा मुलगा जो 22-25 वर्षाचा असेल जागी झाला. त्याने अक्षराची विचारपूस केली. अक्षराने पूर्ण प्रसंग त्याला सविस्तर सांगितला. बाळ घरात दुसरं कोणी नाही. बेल बिघडली. मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे मोबाईल स्विच ऑफ. अर्धरात्री आई घराबाहेर. एकंदरीत परिस्थिती त्याच्या लक्षात आली. मुख्य दाराव्यतिरिक्त घरात प्रवेश करायला दुसरे दार नव्हते हे त्यांच्या लक्षात आले. आप शांत रहिये, कुछ करता हूं, म्हणून त्याने अक्षराला शांत केले. कुठली अवदसा सुचली आणि आपण प्रमोशन घेतलं ही अपराध भावना अक्षराच्या मनात बळावत होती. अक्षरा तशी नास्तिक. कधीच देवपूजा केली नाही किंवा देवाच्या वाटेला गेली नाही, पण आज तिने मनातल्या मनात त्या अदृश्य शक्तीचा धाव केला. माणूस किती लाचार आणि दुर्बळ आहे ह्याची प्रचिती अक्षराने पुरेपूर अनुभवली. तेवढ्यात घराचे दार उघडले. समोर तोच शेजारी मुलगा उभा होता. अक्षराने आधी बाळाला पाहिलं. टीव्ही सुरूच होता. बाळ वाट पाहून पाहून उपाशी पोटी सोप्यावर झोपलं होतं. बाजूला मोबाईल बंद पडला होता. अक्षरा पार भांबावून गेली होती. तिने फक्त त्या मुलाला धन्यवाद दिला आणि बाळाला छातीशी धरून ओक्साबोक्शी रडली. तिच्या अश्रूंच्या ओलाव्याने बाळही उठले आणि आईला पाहून पुन्हा आई आई करत आईला बिलगले. दोघेही मायलेक खाऊन पिऊन झोपी गेले. सकाळ झाली. अक्षराला अवघडल्यासारखं झालं होतं. काल रात्री ज्या मुलाने आपल्याला मदत केली त्याचे नाव काय, तो घरात कसा शिरला, काहीच विचारले नाही. पुन्हा आभार व्यक्त करण्यासाठी अक्षराने डोरबेल वाजवली तर वृद्ध आजीने दार उघडले. अक्षराला आश्चर्य वाटले. ती पुन्हा विचारात पडली. अक्षराने आजीला विचारले, तो मुलगा रात्री ज्याने माझी मदत केली त्याला बोलवता का? आजीला काही समजले नसावे. तसा आविर्भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अक्षराने पुन्हा आजीला हिंदी भाषेत विचारले, कारण काल तो मुलगा हिंदीत बोलवता. आंटी, आपके बेटे से बात करना है, उसको जरा बुलाइए. अक्षराचे शब्द ऐकून आजी थोडी बुचकाळ्यात पडल्यासारखी झाली, पण लगेच काही आठवल्यागत म्हणाली, अरे वो
मेरा बेटा नहीं है, मेरी छोटी बहन का लड़का है। कल कुछ काम से शाम को हैदराबाद से जा आया था। बस रात भर रुका और सुबह की ट्रेन से चला गया। वह कल यूएस से जाने वाला है। व्हॉट आर इट पॉसिबल? अक्षरा किंचाळली, पण लगेच भानावर आली. नाईलाज. अक्षरा जड पावलाने घरी परतली. अक्षरा अस्वस्थ झाली. त्या दिवशी तिने अकस्मित रजा घेतली. सारखा विचार करून करून अक्षराचं डोकं दुखायला लागलं होतं. 4थ्या मजल्यावर फ्लॅट. स्कीम मध्ये मेन दरवाजा सोडला तर आत शिरायला कुठेही मार्ग नाही. तो मुलगा घरात कसा शिरला? एवढ्या रात्री बाल्कनीची खिडकी तेवढी फक्त उघडी होती. पण त्या बाल्कनीमधून ह्या बाल्कनीमध्ये छेछे शक्यच नाही. जीवावर बेतण्याचा प्रकार आहे. मग त्याने दाराची कडी कशी काढली? अक्षराचं डोकं करकरायला लागलं. कालच आला आणि सकाळी निघून पण गेला. ज्याचे आपल्याला नावही माहीत नाही. ती काळरात्र संपून गेली होती. पण काळजावरचे व्रण हसत होते, अकराळ विक्राळ इशारे करून. बाळ शाळेत गेलं होतं. राजचा फोन अजूनही आउट ऑफ कव्हरेज दाखवत होता. कोण होता तो? अक्षराला काही केल्या उत्तर मिळत नव्हते. शेवटी अक्षरा स्वतःला सावरत उच्चारले आणि उद्गारले, तो दुसरा कोणीच नाही, माझा देव होता, माझा देव होता. आणि अक्षराने त्या अदृश्य शक्तीला नमन केले मनापासून आणि प्रमोशन बॅकसाठी अर्ज टाकला. खरंच अक्षराने प्रमोशन बद्दल घेतलेला निर्णय योग्य आहे का? किंवा खरंच तिला भेटलेला तो देव होता का? कमेंटद्वारे नक्की कळवा. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.